आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया। तिसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याकरता केवळ 4 दिवस उरलेत। महायुतीतील जागा वाटपांचा तिढा मात्र अजून सुटलेला नाही। अजूनही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक या सगळ्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे हा जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा तिढा कधी सुटतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष सज्ज झालेत। मातोश्रीवरही बैठकांचा सिलसिला सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात आढावा घेतला जाणार आहे। काँग्रेस नेत्यांची तातडीने बैठक बोलवण्यात आली। रात्री 9 वाजता काँग्रेस नेत्यांची खलबतं होत आहेत। यावेळी विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील नागपूरकडे रवाना झाले। प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। खासदार संजय राऊतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे। त्या संदर्भातलं पत्र त्यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे। त्यावरून श्रीकांत शिंदेंनी राऊतांवर घणाघाती टीका केली आहे। पत्राचाळचे आरोपी आर्थिक व्यवहाराच्या चौकशीकरता पत्र लिहित आहेत असा खोचक टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला। सोलापूर लोकसभेकरता भाजपचे उमेदवार राम सातपुते, काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत। राम सातपुतेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या रोड शो सोलापुरामध्ये होतोय। 24 एप्रिलला राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे। लोकसभा निवडणुकीकरता वंचित बहुजन आघाडीने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला। तर भारतीय जनता पार्टी हिंदूंना फसवतीये। एनआरसी, सीएए कायदे असंवैधानिक आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली। दौंड तालुक्यात भाजपला धक्का बसलाय। अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहिलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे आज शरद पवार गटात प्रवेश करतायत। पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे। रणजित सिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार म्हणून भाजपतच राहतील असा राजकीय आणि कौटुंबिक कुठल्याच गोष्टीत 8 मे पर्यंत ते सामील होणार नाहीत। ते स्वतंत्र राहतील अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटलांनी दिली। बारामतीत शरद पवारांनी मोठी खेळी खेळली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर शरद पवार गटात जाणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाची मतं आपल्याकडे वळवण्याकरता शरद पवार प्रयत्नात आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असून त्यांनी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली। यावेळी निवडणुकीची रणनीती आखण्यात आली। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर अभिषेक घोसाळकरांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी टीका केली आहे। सलमान खानच्या घराबाहेर हवेत गोळीबार झाला तरी पोलिसांची सगळी यंत्रणा कामाला लागली, मात्र माझ्या जीवाला धोका असूनही मला सुरक्षा दिली जात नाही। तसंच अभिषेकच्या मर्डर केसमध्ये दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप त्यांनी केला आहे। वर्ध्यात सभा होणार आहे। रामदास तडस यांनी नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ प्रगती मैदानात 19 एप्रिलला सभेचं आयोजन केलं आहे। लोकसभा निवडणुकीचं मतदान 4 दिवसांवर आलेलं आहे। रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। रामटेकमधील काँग्रेसचे नेते गज्जू यादव यांनी काँग्रेसची साथ सोडली। ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक घेतली। या बैठकीत समन्वयक समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मनसे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याने ही बैठक महत्त्वाची आहे। ही बैठक अजून व्हायची आहे, नियोजित आहे। खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत यांचा मायनिंग भ्रष्टाचारात सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते निलेश राणेंनी केला। विनायक राऊत यांना कायमची निवृत्ती घ्यायला लावू असा इशारा निलेश राणेंनी दिला। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मंत्री दीपक केसरकरांची भेट घेतली। जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकारण करायचं असतं, त्याच उद्देशाने आम्ही एकत्र आलो असल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं। पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकर चौकात गेल्या अनेक वर्षांपासून बसवण्यात आलेल्या शोभेच्या फाउंटनची दुरवस्था झाली आहे। या फाउंटनची आणि शोभेच्या वस्तूंची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते।
यवतमाळमध्ये देखील गृहमतदानाला सुरुवात झाली आहे। यावेळी 95 वर्षीय अजिंनी मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी निवडणूक आयोगातर्फे त्यांच्या घरी जाऊन मतदान करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेगाव इथल्या शेकडो महिलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला। यावेळी समीर पुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हा कार्यक्रम झाला। दरम्यान वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला भगदाड पडलाय। अमरावती लोकसभा मतदारसंघात 37 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात असून त्यांना दैनंदिन खर्चाचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यापैकी 6 उमेदवारांनी खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली। त्याचसह 48 तासांच्या आत खर्च सादर करण्याचे आदेशही दिले आहेत। नागपुरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग बांधवांना मतदानाचा हक्क बजावण्यात यावा यासाठी गृहमतदानाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे हे पहिले गृहमतदार ठरलेत। पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून 250 मतदान गृहमतदानाद्वारे मतदान करणार आहेत। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा 24% कमी पाऊस झाल्यामुळे इथल्या पाणी प्रकल्पांनी तळ गाठलाय। शेलू खडसे, वाडी रायताळ, भरजाहगीर या लघु पाणी प्रकल्पांमध्ये केवळ 8 ते 12% पाणी शिल्लक आहे, तर 23 पाझर तलावांमध्येही केवळ 10% पाणी शिल्लक आहे। यंदाचा मार्च महिना 175 वर्षांच्या हवामानाच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण मार्च ठरला आहे। जगभरात मार्च महिन्यामध्ये जमीन आणि समुद्रावरील तापमान सरासरीपेक्षा 1.35 अंश सेल्सिअसनं जास्त नोंदवलं गेलेलं आहे। यंदा मार्चमध्ये दक्षिण भारतातील तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं, त्या तुलनेमध्ये उत्तर भारतातील तापमान सरासरीपेक्षा कमी राहिलं। उन्हाचा कडाका वाढून पुणे शहर आणि परिसराचं कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेलंय। लवळे इथं सर्वाधिक म्हणजे 41.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। शिवाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी म्हणजे 39.9 अंशांची नोंद झालेली आहे। भारतीय हवामान खात्याची आज दुपारी 2:30 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। मॉन्सूनच्या आगमनाची घोषणा आज केली जाणार असून यंदा भारतात पावसाचं प्रमाण कसं असेल, बळीराजाला दिलासा मिळेल का याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे। सोलापुरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसामुळे ढगाळ वातावरण होतं, तर जिल्ह्यामध्ये 17 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं विरोध केलाय। नाफेड आणि एनसीसीएफ कडून केली जाणारी खरेदी बोगस असल्याचा आरोप करण्यात आलाय। कांदा लिलाव बंद असल्यामुळे सटाण्यातील एका शेतकऱ्यानं अंगणात 100 क्विंटलपेक्षा जास्त कांदा सुकत घातला। यावेळी अज्ञात व्यक्तीनं कांद्यामध्ये युरिया टाकलं आणि सगळ्याचा सगळा कांदा खराब झाला। कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। जन्मदात्या पित्यानंच पोटच्या 3 मुलांची विहिरीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यातील अंबड तालुक्यातील डोमेगाव इथं घडली आहे। हत्येनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी संतोषला छत्रपती संभाजीनगर इथल्या बाबा पेट्रोल पंप इथून ताब्यात घेतलाय। नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानक परिसरामध्ये घोरपडीच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। डीआरआयनं सापळा रचत संशयित तस्करांना अटक केली आहे। गुप्त विद्येकरता घोरपडीचे अवयव वापरले जात असल्याचं समोर आलं असून आरोपींना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये माओवाद्यांनी बंद पुकारला। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 14 माओवादी ठार झाले होते। त्या घटनेच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज बंदचं आवाहन केलेलं आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील माकडदरीच्या डोंगरावर वणव्यानं पेट घेतला। गेल्या 2 दिवसांपासून ही आग धुमसत होती। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्याच्या कात्रज इथल्या फनफेअरमध्ये शॉक लागून लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शॉक लागल्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार दरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला।
गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झाला। या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय तर वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झालेली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून फरार कार चालकाचा शोध सुरू आहे। पर्यटकांना भुरळ घालणारा राजकोट किल्ला 20 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे। मान्सून पूर्व देखभालीकरता किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। काही बातम्यांसाठी आपण परत एकदा भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।